नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेवती किनीकर मॅडम। आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र यातला आज चौथा पाठ आपण अभ्यासणार आहोत। त्याचं नाव आहे सामाजिक व राजकीय चळवळी। मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये तुम्हाला सर्वात आधी पुस्तकात निळ्या रंगाचा तक्ता दिला आहे। त्यात बालविवाह, हुंडा पद्धती यांच्या विरुद्ध चळवळी उभारल्या गेल्यात आणि त्याला जवळजवळ 50% यश आलेले दिसते। तुम्हाला माहिती आहे, बालविवाह म्हणजेच कमी वयामध्ये म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण न करता त्याच्या आतच जो विवाह केला जायचा त्याला बालविवाह म्हणतात। शिवाय हुंडा पद्धती ही प्रत्येक घरोघरी असणारी पद्धत तुम्हाला माहितीच आहे की वरपक्षाला म्हणजेच वधू पक्षाला या ठिकाणी मुलाकडच्या जी बाजू असेल, मुलाकडचा जो पक्ष असेल त्यांना एक ठराविक रक्कम दिली जात होती। ही हुंडा पद्धती बंद करावी याविरुद्ध चळवळी उभारल्या गेल्या आणि आज तुम्हाला बऱ्याच प्रमाणात दिसतंय की बालविवाह ही पद्धत जवळजवळ बंदच झाली आहे। हुंडा पद्धती मात्र थोड्याफार प्रमाणात आजही सुरू आहे मित्रांनो, पण ही पद्धत आता बंद व्हायला हवी यासाठी अजूनही चळवळी या सक्रिय आहेत। या ठिकाणी यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत। चला तर मग आपण सगळ्यात आधी चळवळ म्हणजे काय ते बघूया। एखाद्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कृतिशील राहून व लोकांना संघटित करून सरकारवर दबाव आणला जातो, अशा सामूहिक कृतीला चळवळ असे म्हणतात। यातील सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा असतो मित्रांनो। आता सामूहिक कृती म्हणजेच काय, सगळ्यांनी येऊन एकत्र केलेली जी कृती असते त्याला या चळवळीचा गाभा घटक म्हटलेला आहे। मित्रांनो, आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि यामध्ये या चळवळींना खूप महत्त्व आहे, कारण यातूनच सामाजिक प्रश्न चर्चेत येतात, तसेच शासनाच्या हातीही त्याची माहिती मिळते। बघा, समाजामध्ये काही समस्या असतील तर या चळवळींच्या मार्फतच शासनापर्यंत त्या कानी पडतात, त्यांच्या लक्षात येतात आणि मग त्या प्रश्नांवर काहीतरी निराकरण करण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होत असतात। काही शासनाच्या निर्णयांना विरोध करण्यासाठीही चळवळी केल्या जातात। मित्रांनो, याच प्रकारे काही शासनाने काही जे नियम काढलेले असतील ते नियम जाचक असतील, योग्य नसतील तर यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चळवळी निर्माण होत असतात। यांना आपण विरोध करण्यासाठीच्या चळवळी असं म्हणतो। या प्रतिकारालाच राईट टू प्रोटेस्ट असे म्हणतात। हा जबाबदारीने वापरायला हवा। हा जो हक्क दिलेला आहे या चळवळीने हा हक्क जबाबदारीने त्या ठिकाणी वापरायला हवा, कारण शासनाचे नियम हे कोणते योग्य आहेत आणि कोणते अयोग्य आहेत हे आधी या चळवळीने अभ्यासायला हवं। आता चळवळ म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय हे आपण समजावून घेऊया। मित्रांनो, त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत, ही एक सामूहिक कृती आहे, अनेक लोक यात सहभागी होतात। आता चळवळ म्हणजे काय, तर ही एक सामूहिक कृती आहे ज्यामध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि त्या कृतीला पाठिंबा देत असतात, म्हणून ही चळवळ उभारली जात असते। दुसरं आहे, लोकांचे विशिष्ट प्रश्न असतात, त्यामुळे संघटन तयार होते। आता हे जे चळवळीमध्ये सामूहिक रीतीने किंवा एकत्र आलेले जे लोक आहेत त्यांचा तो एकच प्रश्न असतो, त्या प्रश्नावर त्यांना त्या प्रश्नातून त्याची कुठेतरी एक निर्णय हवा असतो, एक त्या प्रश्नाला विराम हवा असतो किंवा त्या प्रश्नातून त्यांची कुठेतरी त्याचं उत्तर त्यांना हवं असतं, त्यावर काहीतरी सोल्युशन हवं असतं। मग यासाठी त्यासाठी त्या लोकांनी ते संघटन तयार केलेलं असतं, ते लोक सगळे एकत्र आलेले असतात। तिसरं आहे, यामध्ये कोणीतरी नेतृत्व करावे लागते, त्यामुळे चळवळीचा हेतू काय, आंदोलनात्मक पवित्रा हे सगळे निर्णय घेतले जातात। आता बघा, चळवळ तर उभारली आहे पण चळवळीचं नेतृत्व पण करायला हवं असतं। जसं एखाद्या तुम्ही बघतात वर्गामध्ये वर्ग मॉनिटर असतो, मग तो काय करतो तर वर्गाचं पूर्ण नेतृत्व करत असतो ना। तसंच या चळवळीचा सुद्धा काहीतरी हेतू असतो आणि तो हेतू सरकारसमोर मांडायचा असेल तर त्या ठिकाणी एक प्रतिनिधित्व करणारा, नेतृत्व करणारा कोणीतरी प्रमुख असा व्यक्ती त्या ठिकाणी असावा लागतो, त्यामुळे त्याचा पवित्रा ठरत असतो आणि शिवाय चळवळसुद्धा खंबीर होत असते। चौथं आहे, चळवळीच्या संघटना असतात, संघटना या पाठपुरावा करतात। आता या चळवळीच्या सुद्धा संघटना असतात, जसं शेतकरी संघटना असेल, हुंडा विरोधी संघटना असेल, स्त्रीवादी संघटना असतील,
किंवा प्रदूषणावर कार्य करणाऱ्या संघटना असतील, या संघटना ज्या असतात ना मित्रांनो, त्या या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात आणि त्यासाठी काहीतरी ठोस पावलं सरकारने उचलावी यासाठी त्या खंबीरपणे लढत असतात. 5वा जो मुद्दा आहे, यामध्ये चळवळींना जनतेचा पाठिंबा असावा लागतो. म्हणजे चळवळीतील प्रश्न जनतेला आपला प्रश्न वाटला पाहिजे. मित्रांनो, आता या ठिकाणी जनतेला तो आपला प्रश्न वाटला पाहिजे, तरच जनता या ठिकाणी या चळवळीला पाठिंबा देत असते. म्हणून असे काही प्रश्न निवडावे लागतात, असे काही प्रश्न समजावून घ्यावे लागतात की ते प्रश्न संपूर्ण जनतेचे असतील आणि त्यामुळे त्या चळवळीला पाठिंबा मिळाला तर ती चळवळ योग्यपणाने पूर्ण करता येऊ शकत असते. म्हणून मित्रांनो, आपल्याला आता स्वातंत्र्याचा लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळ आहे हे आपण बघितलेलं आहे किंवा तुम्हाला याद्वारे समजू शकतं की आपण स्वातंत्र्याचा लढा जो दिला, स्वातंत्र्याचा लढा म्हणजेच काय, तर तुम्हाला सगळ्यांना आपला थोडा पूर्वीचा इतिहास अभ्यासावा लागेल, आठवावा लागेल, जो तुम्ही अभ्यासलेला आहे की आपल्या भारतावर पूर्वी ब्रिटिशांचं 150 वर्ष म्हणजे जवळजवळ 150 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि त्या ब्रिटिशांना आपल्या भारतातून हाकलवून लावण्यासाठी आपण स्वातंत्र्याचा लढा आपल्या अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्य सैनिकांनी, तुम्हाला माहिती आहे सगळे स्वातंत्र्य सैनिक, त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली आणि या स्वातंत्र्याचा लढा हा यशस्वी केला मित्रांनो. म्हणून या सगळ्या चळवळी, जसं छोडो भारत चळवळ असेल, सहकार चळवळ असेल, यासारख्या ज्या चळवळी होत्या, या चळवळी याचा सुद्धा हा एक प्रमुख भाग आहे. आता पुढे आपल्याला बघायचं आहे भारतातील काही प्रमुख चळवळींचा अभ्यास. यामध्ये पहिली जी चळवळ आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्या चळवळीचा अभ्यास करायचा आहे, आदिवासी चळवळ. मित्रांनो, मी अगोदर तुम्हाला काही सांगू शकते की आपल्याला थोड्या एक हिरव्या तक्त्यामध्ये किंवा लाल लाल तक्त्यामध्ये, पिवळ्या तक्त्यामध्ये काही थोडे प्रश्न दिलेले आहेत, त्यावर चर्चा करायची आहे, त्यावर बोलायचं आहे. ते आपण नंतर पुढच्या पिरियडला बघूया. पण या अगोदर आपण आता हे मुद्दे आधी समजावून घेऊया आणि यानंतरच्या गोष्टींवर आपण नंतर चर्चा करूया. म्हणजे मी त्या चर्चा थोडक्यात तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहिला आहे आदिवासी चळवळ. आता आदिवासी चळवळ म्हणजे काय? आदिवासी म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर वनवासामध्ये म्हणजे वनामध्ये राहणारे ते लोक, जे तुम्हाला माहिती आहे की जे झाडाची पानं यासारखे ते अंगावर ते वस्त्र तयार करतात, ते वस्त्राचा वापर करून झाडाची पानं ते सगळ्यांचं ते वापर करतात. त्यांच्या झोपड्यासुद्धा तशाच प्रकारच्या तयार केलेल्या असतात, ज्यांना शहराचा बिलकुल कुठेही त्यांना गंध नसतो. ते असतात आदिवासी लोक, ज्यांचा शिक्षणाचा अभाव असतो, आरोग्य सोयीच्या सुविधा तिथे नसतात. मग हे आदिवासी लोक काय करतात, तर हे जंगलामध्ये राहणारे असतात मित्रांनो. म्हणून आपणास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा जो काळ होता तो होता ब्रिटिशांचा काळ किंवा इंग्रजांचा काळ. यांनी काय केलं, तर यांनी आदिवासी लोकांच्या या जंगल संपत्तीवर गदा आणली. म्हणजेच त्याच्यावर ते जो उदरनिर्वाह करत होते त्यावर त्यांनी बंदी आणली. म्हणजेच थोडक्यात काय, तर हे जे आदिवासी लोक असतात, हे आदिवासी लोक या वनातल्या, या जंगलातल्या सर्व गोष्टींवर अवलंबून असतात. त्या सर्व गोष्टींवर अवलंबून असून ते तिथे त्याच्यावर उदरनिर्वाह करत असतात. म्हणजे आपल्या पोटा पाण्याला लागेल, जीवनावश्यक वस्तू लागतील, त्या सगळ्या त्या वनातूनच एकत्र करत असतात, जंगलातूनच एकत्र करत असतात. आणि मात्र स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या ब्रिटिशांनी या संपूर्ण त्यांची जी ही जंगल संपत्ती होती, ज्याच्यावर त्यांचा स्वतःचा मालकी हक्क ते आदिवासी लोक समजत होते, त्या सगळ्यांवर त्यांनी बंदी आणली. मग आता अर्थातच याचा परिणाम काय होईल, तर आदिवासी लोकांना उदरनिर्वाह करता येणार आहे का? नाही. म्हणूनच कोलाम, भिल्ल, रामोशी, कोळी, गोंड अशा आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. या काही आदिवासी जमाती आहेत, त्यामध्ये कोलाम, भिल्ल, रामोशी, कोळी, गोंड ह्या जातींनी, या जमातींनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले, त्यांनी विरोध केला या गोष्टींना. तिसरं आहे, ही स्थिती आजही म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आहे. आदिवासींचा वनावरील अधिकार नाकारला जातोय. या चळवळीच्या मागण्या काय होत्या ते आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, हीच परिस्थिती आजही आहे. म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतर सुद्धा या आदिवासी लोकांचा जो अधिकार होता तो नाकारला गेला. कारण वन ही राष्ट्रीय संपत्ती आहे असं शासनाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार झाडांची कत्तल करू नये
झाडांचं संगोपन करायला हवं, त्यातल्या प्राण्यांची शिकार करू नये, यासारखे निर्बंध टाकले जातात. आणि आदिवासी मात्र आजही प्राण्यांच्या शिकारीवर आपलं जीवन व्यतीत करतो आहे. त्यात मिळणारं जे काही फळफळावळ असेल ते खाऊन जीवन जगतो आहे. त्यातले जे काही झाडं असतील ते वृक्षतोड करून आपलं सरपण गोळा करून त्यावर आपले चूल पेटवतो आहे. मग यासाठी जो त्या आदिवासींचा जो वनावरचा अधिकार होता तो आता शासनाने नाकारला आणि त्यामुळे अजूनही आदिवासी लोकांच्या चळवळी सुरूच असतात. आता या चळवळीच्या मागण्या काय होत्या, म्हणजे ही चळवळ या आदिवासी लोकांनी का उभारली, का निर्माण केली, त्या मागण्या अशा होत्या. त्यात पहिली होती वनावरील अधिकार मान्य करावे. म्हणजेच काय, तर शासनाने किंवा सरकारने या आदिवासी लोकांचे जे वनावर म्हणजे जंगलावर जो अधिकार त्यांचा आहे तो शासनाने मान्य करावा आणि त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करता यावा. दुसरा आहे वनातील उत्पादने गोळा करण्याचा आदिवासींना अधिकार द्यावा. मी आताच तुम्हाला सांगितलं की वनातलं जे उत्पादन आहे ती सरकारची संपत्ती नसून ती आमची आहे असे या ठिकाणी आदिवासी लोक आजही समजतात आणि त्यामुळे ती उत्पादनाची त्यांची साधनं आहेत. मग ती सगळी गोळा करण्याचा आदिवासींचा जो अधिकार आहे तो शासनाने त्यांना आजतागायत द्यावा, ही त्यांची दुसरी मागणी होती. या चळवळीची दुसरी मागणी होती. तिसरी होती वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. म्हणजे जी काही वनामध्ये थोडीफार जमीन असेल, मोकळी जमीन असेल, त्यावर हे लोक शेतीसारखी पिकं घेत होते, शेती निर्माण करत होती, त्यावर काही लागवड करत होती, त्याचा अधिकार सुद्धा शासनाने त्यांना द्यावा. या ठिकाणी ही त्यांची तिसरी मागणी होती. आता त्यानंतर आपल्याला दुसरी आणि मोठी अशी चळवळ बघायची आहे, ती भारतातील शेतकरी चळवळ. बघा मित्रांनो, शेतकरी हा आपल्या भारताचा आर्थिक व्यवस्थेचा एक कणा मानला जातो. आपली भारतीय जी अर्थव्यवस्था आहे किंवा भारत जो आहे यामधला शेतकरी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मग यामध्ये ब्रिटिश राजवटीत म्हणजेच आपण आता पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ बघतोय, त्या इंग्रजांनी या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी वर्गाने चळवळ सुरू केली. आता इंग्रजांच्या विरुद्ध या शेतकरी वर्गाने सुरुवातीला चळवळ सुरू केली. तेव्हापासूनच या शेतकरी वर्गावर अन्याय होतोय ही भावना या ठिकाणी या शेतकऱ्यांना व्हायला लागली. बघा मित्रांनो, या ठिकाणी चळवळ सुरू होण्या अगोदर आपल्याला ती भावना निर्माण व्हावी लागते, आपल्याला ते कळावं लागतं की आपल्यावर कुठेतरी अन्याय होतोय. शेतकरी वर्गाने चळवळ सुरू केल्या आणि यात बारडोली, चंपारण्य, खोतीचा असे शेतकऱ्यांच्या चळवळी निर्माण झाल्या. या ठिकाणी दुसरं जे होतं, याशिवाय महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या प्रेरणासुद्धा या शेतकरी वर्गांना मिळाल्या आणि त्यामुळे त्यांनी ही चळवळ उभारली. नंतर आणखी काय होतं, तर कुळ कायद्याने शेतकरी चळवळ मंदावली, पण हरित क्रांतीनंतर ती पुन्हा सुरू झाली. आता कुळ कायदा याने या शेतकरी चळवळी थोड्या काळासाठी मंदावल्या. आता कुळ कायदा म्हणजे काय, तर कुळ कायदा म्हणजे काय तर ते आपण बघूया. या कुळ कायद्यामध्ये कुळ कायदा म्हणजे काय, तर 1948 साली ही पद्धत आली होती. ही पद्धत काय असायची, तर कसेल त्याची जमीन हे याचं सूत्र. म्हणजेच काय, जो दुसऱ्याची जमीन कायद्यानुसार कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस त्याला कुळ म्हणायचे. दुसऱ्याची जमीन म्हणजे दुसऱ्या परक्या माणसाची जमीन कायद्यानुसार तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी कष्ट करतोय त्या माणसाला या ठिकाणी कुळ असे म्हटले जायचे. मात्र या कुळांना 1957च्या कायद्याने जमीन मालक म्हणून जाहीर केले. आता 1957ला हा कायदा थोडा बदलला आणि या कायद्याने या कुळांनाच जमीन मालक म्हणून जाहीर केले. मात्र या कुळांना जमीन विकण्यास मनाई केली गेली. यामध्ये सरकारच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांना या ठिकाणी या शेती विकता येत नव्हत्या. हा कायदा यालाच आपण कुळ कायदा असं म्हणतो. या शेतकरी चळवळीच्या मागण्या काय होत्या ते आपण बघूया आणि यानंतर पुढच्या पिरियडमध्ये आपण पुढच्या चळवळी अभ्यासूया. पहिली मागणी होती शेतमालाला योग्य भाव मिळावा. बघा, पहिली मागणी आणि अतिशय महत्त्वाची मागणी जी आजही तुम्ही टी व्हीवर, चॅनल्सवर, मीडियावर बघतायत
शेतमालाला योग्य भाव मिळावा. तुम्ही बघतायत कधी सुकाळ पडतो तर कधी दुष्काळ पडतो आणि त्यामुळे या शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच जटिल होत आहेत, अधिकच कठीण होत आहेत. कधी छान पीक येतं, हाताशी तोंडाशी आलेला घास. आत्ताच बघा ना तुम्ही, सोयाबीन किंवा त्यांचं आत्ता आलेली जी कपाशी होती ती सगळी कपाशी निघण्याच्या मार्गावर होती, पण ऐन वेळेवर पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निघून गेला. मात्र या शेतमालाला योग्य भाव मिळाला तरच शेतकरी सुखाने जीवन जगू शकेल. कारण तो एवढा कष्ट करतो, बियाणे आणतो, मशागत करतो आणि पीक पिकवतो आणि वेळेवर जर त्याला त्या शेतमालाला जर योग्य भाव मिळाला नाही तर तो करेल काय. म्हणून शेतकरी वर्गाची ही प्रमुख मागणी होती की आमच्या शेतमालाला योग्य असा भाव सरकारने दिला पाहिजे. दुसरं आहे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. आता ही जी शेती आहे या शेतीला कशाचा दर्जा मिळावा तर या ठिकाणी उद्योगाचा दर्जा या ठिकाणी शेतीला मिळायला हवा. म्हणजे उद्योगधंद्यांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व शेतीला सुद्धा देण्यात यावं अशी मागणी या शेतकरी वर्गाने केली. तिसरं होतं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्या. आता या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्या ही जी मागणी होती ही या ठिकाणी शेतकरी वर्गाने केली. आता स्वामीनाथन आयोग म्हणजे काय तर 18 नोव्हेंबर 2004 रोजी केंद्र सरकारने या आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे जे अध्यक्ष होते ते हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे होते आणि म्हणूनच या आयोगाला स्वामीनाथन आयोग असेही म्हटले गेले. या आयोगामध्ये काही शिफारसी केल्या गेल्या. त्या शिफारशी अशा होत्या. पहिली होती उत्पादन खर्च वगळता शेतमालाला हमीभाव 50% असावा. म्हणजे उत्पादनाचा खर्च जो आहे तो वगळता म्हणजे शेतीसाठी जे काही कष्ट त्याने केलेले असतील, त्याच्यासाठी जे बियाणे आणले असतील, त्याच्यासाठी जो त्याला खर्च लागलेला असेल तो सगळा खर्च वगळून टाकता, वजा करता उरलेला जो शेतमाल आहे त्याला 50% तरी हमीभाव द्यावा. हमीभाव म्हणजे काय योग्य तो भाव आणि तो परफेक्ट भाव 50% तो हमी म्हणजे काय आपण एखादी गॅरंटी म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये पहा तुम्ही. तर तो हमी भाव त्या ठिकाणी त्याला देण्यात यावा. दुसरं होतं शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी. शेतमालाला एक आधारभूत आणि चांगली अशी किंमत मिळायला असायला हवी. तिसरं होतं परदेशातून आयात केलेल्या शेतमालावर आयात कर असावा. परदेशातून जो आयात केलेला शेतमाल असतो त्यावर आयात कर लावण्यात यावा जेणेकरून त्याला ते उत्पन्न मिळू शकेल. दुष्काळ, पूर वगैरे आपत्तीपासून वाचवण्यासाठी कृषी आपत्काल निधीची स्थापना करावी. बघा हे तर नैसर्गिक संकट आहे आणि ते संकट केव्हाही आणि कसंही येत असतं. त्यामुळे यातून वाचवण्यासाठी या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी त्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपत्कालीन निधीची स्थापना करण्यात यावी जेणेकरून त्या शेतांचा तुम्ही बघतायत की आता ज्यावेळेला असं काही घडतं त्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला शेतांची पाहणी या ठिकाणी हे शासनाचे लोक करत असतात आणि त्यानुसार त्याच्या झालेला जो तोटा आहे तो भरून काढण्यासाठी त्यांना योग्य ती किंमत त्या ठिकाणी सरकार देत असते. शेतीला कायमस्वरूपी सिंचन व वीज पुरवठा करावा. आता शेतीला लागणारा जे पाणी आहे आणि वीज पुरवठा आहे तो कायमस्वरूपी असावा ज्याच्यावर त्या शेताला पाणी पुरवठा नीट करता येईल. विजेच्या आधारेच त्यावर त्या ठिकाणी करता येत असतो. नंतर पुढचं आहे शेतकऱ्यांना वाजवी भावात बियाणे व यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये जो माल पिकवला जातो त्यासाठी जे बियाणं लागतं ते योग्य किमतीत असावं आणि त्याला लागणारी जी यंत्रणा आहे जे साधन सामुग्री जी लागते त्याला ती सगळी कशी असावी ती वाजवी असावी म्हणजे योग्य किमतीमध्ये शेतकऱ्याला पुरवण्यात यावी असे स्वामीनाथनच्या शिफारशी होत्या. आता नंतर शेतकऱ्यांची चळवळीचा पुढचा जो मागणी होती ती होती कर्जमुक्ती याबाबत धोरण ठरवावे. कर्जमाफी किती आणि कुठपर्यंत करण्यात यावी, कर्जमुक्ती कशी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील हे सगळं धोरण या ठिकाणी शासनाने ठरवावं अशी त्यांची मागणी होती. शेतीविषयक राष्ट्रीय धोरण ठरवावे. शेतीविषयक राष्ट्राचं काय धोरण आहे
आमच्या मागण्या त्या कशा प्रकारे आणि कुठपर्यंत पूर्ण करतात यासारखे या सगळ्या चळवळीचं हे स्वरूप एकंदरीत या शेतकरी चळवळीचं होतं. यानंतर आपल्याला उरलेल्या ज्या चळवळी आहेत त्यामध्ये कामगार चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ आणि ग्राहक चळवळ या चळवळी आपण पुढच्या पिरियडला घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.